कृष्ण आला दहीहंडी फोडायला, कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला. दहीहंडी फोडायला, कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला. सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या आणि या दहीहंडीच्या उत्सवाच्या खूप शुभेच्छा. आणि राहुलजी आपले सगळ्यांचे ॲडॉल आहेत आणि देवताताई पण ॲडॉल आहेत. आणि या दोघांच्या माध्यमातून इथे खूप सुंदर असं आयोजन तुमच्या सगळ्यांसाठी मौज मजेचं पण आहे आणि थोडं जिद्दीचं पण आहे असं आयोजन केलं आहे. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात जिद्द दाखवली. तुम्ही स्वतः यशस्वी झालातच दहीहंडी फोडायला, पण आम्हाला प्रेरणा दिली तुम्ही सगळ्यांनी. हे खूप महत्त्वाचं आहे की आमच्यासारख्यांना सुद्धा प्रेरणा मिळते तुमच्याकडनं. कारण सगळ्यांनी मिळून जी काही दहीहंडी केली, 3-4 थर उभे केले, सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली. नामोहरम न होता आपण कशा रीतीने आयुष्याशी लढा देऊ शकतो आणि आपल्याला जे मिळणार आहे ना ते अशा कष्टाने मिळणारे पण मिळणारच आहे. हा धडा तुम्ही दिला. भले आपल्याला 2 गोष्टी जास्त कष्ट करावे लागतात, पण तुमची तयारी आहे हे तुम्ही आज सिद्ध केलं आहे. खूप मनापासून अभिनंदन राहुल सर. आणि दरवेळेला मी इथे येते तेव्हा नव्याने प्रेरणा घेऊन जाते तुमच्याकडनं. आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांसाठी एवढं करताय, या तुमच्या कल्पकतेला पण सलाम आहे. मी दहीहंडी फोडली आहे आणि विशेष म्हणजे मला ही प्रेरणा मिळाली ती सरांकडनं आणि मॅडमकडून. मागच्या वर्षी पण मला खूप वाईट वाटलं होतं की मी 2 वेळा जाऊन आली आणि मला संधी नाही मिळाली. आज कालच मी मॅडमला म्हटलं होतं, मॅडम मी आज दहीहंडी फोडून येणार म्हणजे येणारच. आणि मी ते केलं आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. पण हे दहीहंडीचं जे श्रेय आहे ते माझ्या एकटीचं नाही आहे. मला खालून खूप सपोर्ट मिळाला, त्याशिवाय मी वरती जाऊन दहीहंडी फोडू शकले नाही. हे श्रेय माझं नाही आहे तर माझ्या अख्ख्या NAWPC परिवाराचं आहे असं मी म्हणेन. हा प्रकार पहिल्यांदाच मी तुमच्या इथं पाहिला. म्हणजे दहीहंडी मला माहिती आहे पुष्कळ चौकामध्ये आहे, पण तुमच्यासारखी मुलं की जी ब्लाइंड आहेत आणि ते लोक दहीहंडी खेळतात, इतकं छान तिने केलं की 2 वेळा ती जिद्दीनं वरती आली आणि नाही फोडूनच दाखवली तिने. खूप छान वाटलं, मलाही आवडलं की ही अशी हंडी कधीच पाहिली नाही मी, पण इथं पहिल्यांदा मला इतके आवडलं की अशी मुलं म्हणजे तुम्ही लोकांनी पण तिला सहकार्य इतकं छान केलं, कधीही हरणार नाही हे तिने दाखवून दिलं. खरंच खूप छान. सर आणि ताई इतकं तुम्हाला लहान मुलांसारखं सांभाळतात, इतकं छान बोलतात तुमच्याशी, तुम्हाला समजून सांगतात सगळ्या गोष्टी. हे इतकं बघून आम्हालाही खूप छान वाटतं. दहीहंडी उत्सव हा तसा अंध मुलांच्या दृष्टीनं खूप अवघड आणि आव्हानात्मक, पण मी जेव्हा या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं तयारी सुरू करतो किंवा त्याचं आयोजन करण्याच्या दृष्टीनं मुलांशी चर्चा करतो, त्या प्रत्येक वेळेला मुलांच्या मनामध्ये कधीही कुठलाही संदेह नसतो, कुठलंही त्यांच्या मनात शंका नसते. मुलांना काही गोष्टी करणं शक्य असतं, पण आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांनासुद्धा संधी मिळायला पाहिजे, कारण त्या आपल्यापेक्षा कुठेही काकणभरही कमी नाही आहेत. त्याच्यामुळे ती संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं होणं ह्या 2 गोष्टी घडल्या की बस, मग याच्यापेक्षा जास्त दुसरा आनंद नाही. खरं तर आज सुलोचनाने संधी घेतली, तिचं सोनंही केलं आणि तिला बक्षीसही मिळालं. आपल्या सगळ्यांमधली ही जिद्द आणि चिकाटी याचं द्योतक असलेली ही पुस्तक दहीहंडी. हां, आपण पारंपरिक दहीहंडी साजरी करत नाही, तुम्हाला माहिती आहे.
ही शैक्षणिक साधनांची दहीहंडी आहे. तर मला असं वाटतं की ही जी हंडी आपण साधारण 20-1 फुटावरती बांधलेली ही हंडी आहे, ही हंडी आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांची हंडी आहे. मी नेहमी सांगतो